नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जय महाराष्ट्र विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अयोध्येतील राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी भाजपमधील आयाराम संस्कृतीवर सडकून टीका केली आहे. ज्या लोकांना यापूर्वी केव्हाही संघ पटला नव्हता, हिंदुत्व पटलं नव्हतं, अशा लोकांची भाजपमध्ये आगमन झालेलं आहे. असे लोक भाजपमध्ये मोठ्या संख्येने आले आहे. या कारणामुळे नाल्यांमुळे जशी गंगा नदी प्रदूषित झाली आहे तसा संघ परिवार प्रदूषित झालाय असं गोविंददेव गिरींनी म्हटलंय. त्यांनी संघ आणि भाजपला खडे बोल सुनावल्यानं काय प्रतिक्रिया द्यावी असा प्रश्न भाजप नेते आणि संघ परिवारातील अनेकांना पडलाय. त्यामुळे कोणी गोविंदगिरींच्या भूमिकेबद्दल चकार शब्द काढायला सुद्धा तयार नाहीये. विशेष म्हणजे संघाचे भैयाजी जोशी बाजूला असतानाच गोविंदगिरींनी हे वक्तव्य केलंय. या कार्यामध्ये वेगळ्या वेगळ्या तोंडातनं वेगळ्या वेगळ्या मुखातनं जी आयात केलेली मंडळी येतात, ज्यांचे संस्कार वेगळे आहेत, ज्यांना कधी संघही पटला नव्हता, ज्यांना कधी हिंदुत्वही पटलं नव्हतं आणि ज्यांना नैतिकता कशाशी खातात हे कधी कळलंच नव्हतं, अशा लोकांची आयात फार अधिक प्रमाणात झाली. तर गंगा तर शुद्धच आहे, पण गंगेतल्या नाल्यांनी गंगा प्रदूषित केली. त्याप्रमाणे प्रदूषित होण्याची शक्यता, संघ परिवार तरी प्रदूषित होण्याची शक्यता मला वाटते. आणि त्यामुळे याही ठिकाणी सावध राहण्याची फार आवश्यकता आहे. तर नितेश राणेंनी आणि जितेंद्र आव्हाडांनी याबद्दल काय म्हटलंय पाहूयात. गोविंदगिरी महाराज यांनी असं म्हटलं की संघाने आता सावध व्हावं, कारण लोकांची आयात केली तर गंगा जशी नाल्याने प्रदूषित झाली तसं राष्ट्रीय संघ देखील प्रदूषित होणे. मी वाचायला ऐकलेलं नाही त्यांच्या वक्तव्य, आणि तुमच्या वाचनावर मी उत्तर देणार नाही. आरएसएसने सावध राहायला पाहिजे. ज्यांना कधीही संघ पटलं नव्हतं, ज्यांना कधी हिंदुत्वही पटलं नव्हतं, अशा लोकांची आयात केली तर गंगा जशी नाल्याने प्रदूषित झाली तसा संघही प्रदूषित होण्याची शक्यता आहे, असा गोविंदगिरी महाराजांनी भाजपला लगावला. मला माहित नाही आरएसएस मध्ये कोणी प्रवेश केलाय की नाही याची मला कल्पना, पण बीजेपी 75% काँग्रेसी झालेली. 75%. याबद्दल बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभ्यासक असलेले मकरंद मुळे आपल्यासोबत आहे. तर मकरंद सर, तुम्ही कसं बघताय गोविंदगिरी यांच्या वक्तव्याकडे? कारण ते जे बोलले आहेत त्याबद्दल भाजप किंवा संघ परिवारातला कुठलाही व्यक्ती बोलायला तयार नाहीये. चर्चेचा वेळ किती आहे मला माहित नाही, पण 2 टप्प्यात चर्चा केली पाहिजे असं मला वाटतं. त्यातली एक तात्विक किंवा संघाची संघटनात्मक भूमिका आधी समजून घेतली पाहिजे. अशा प्रकारची जेव्हा वक्तव्य होतात तेव्हा त्याचे राजकीय अर्थ निघणं, श्लेष काढणं हे स्वाभाविक आहे, कारण त्याच्या आधारित चर्चा आणि बातम्या होतात, तेव्हा त्यात गैर आहे असं मला काही वाटत नाही. परंतु हे सगळं तसंच्या तसं असतं असंही काही मानण्याचं कारण नाही. त्यामुळे लगेच खडे बोल आहे, कानपिचक्या दिल्या, आपल्याला बोलायचं नव्हतं म्हणून कोणाकडनं तरी बोलून घेतलंय, असाही याचा अर्थ काढावा असंही काही फार हे मोठं वक्तव्य नाही. हे मी याच्याकरता म्हणतोय की आचार्य गोविंददेव गिरी महाराज हे संघाकरता त्रयस्थ नाहीये, ते संघातले आहेत. संघाची कार्यपद्धती त्यांना पूर्ण माहिती आहे आणि संघाचे विविध कार्यक्रम, उपक्रम, संघाचे अभ्यास वर्ग अशात ते सहभागी झाले. त्यामुळे संघ काय आहे, संघाच्या क्षमता काय आहे, संघ काय करतो, त्यांचं जे पूर्ण वाटण ऐकलं तर त्यांनी असं म्हटलंय की हिंदुत्व प्रभावी राहिलं तर भारत राहील, आणि हिंदुत्व प्रभावी राहण्याकरता संघ टिकला पाहिजे, संघ वृद्धिंगत झाला पाहिजे, विस्तार. संघाचे शताब्दीचं वर्ष आहे, संघाने 100 वर्ष आता संघ पूर्ण करतोय. याच संघावर 3दा बंदीही आणली गेली होती. पण मुळात जर संघाचं जर काम बघितलं तर शाखा केंद्रित संघाचं काम आहे. त्यामुळे संघात येणाऱ्या कोणालाही बंदी नाही, संघात येण्याकरता कोणतीही पूर्व अट नाही, आणि संघात किती काळ थांबायचं ते प्रत्येकाच्या वैयक्तिक मर्जीवर आहे, त्याच्या क्षमतांवर आहे किंवा त्याच्या अनुभवावर. त्यामुळे संघात आला, संघात काही वर्ष काम केलं, परत संघ सोडून गेला, परत संघाच्या कामात आला, हे होत राहतं. पण याच्या परीक्षेकडे होतं ते दीर्घकाळ संघाच्या कामात माणसं टिकतात. याचं कारण संघाची कार्यपद्धती आहे, जी संवाद, संपर्क आणि सामान्य स्वयंसेवकाचा व्यवहार, त्याचा आचार, त्याचा विचार हे बघून लोक संघाच्या कामाकडे आकृष्ट झालेले आहेत, संघाच्या कामाकडे येतात. संघाच्या कामातनं गेल्या 100 वर्षात विविध प्रकारचे सामाजिक कार्य, उपक्रमही सुरू झाले. ज्या संघ परिवाराचा उल्लेख त्यांनी केला, अशा प्रकारच्या संघ आणि समविचारी संस्था सगळ्याच क्षेत्रात उभ्या राहिलेल्या. प्रामुख्याने चर्चा होती ती राजकीय क्षेत्रातली भारतीय जनता पार्टीची.
पण भारतीय मजदूर संघ कामगार क्षेत्रात आहे, विद्यार्थी परिषद महाविद्यालयीन किंवा युवकांमध्ये काम करते. नाही, पण मकरंद सर, मुद्दा हाच आहे की आतापर्यंत हिंदुत्व आणि संघ परिवाराचे जे समीक्षक होते, टीकाकार होते, ते आता संघ विचारांचे वाहक झालेले आहेत. तर याच्यामुळे संघाची जी हिंदुत्ववादाची कथित चळवळ आहे त्याला ही बाब इजा पोहोचू शकते का, त्याबद्दल कन्सर्न व्यक्त केलाय गोविंद गिरींनी. मी तुमच्याच मुद्द्यावर येतोय, फक्त मी माझं मांडणी पूर्ण केली म्हणजे मग अडचण येणार नाही. हे मी एवढ्या करता सांगितलं की अशा प्रकारच्या विविध संस्था आहेत. दुसरा एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की 2014 नंतर संघाच्या विचार सुसंगत असलेला राजकीय पक्ष सत्तेत आहे. त्यामुळे स्वाभाविकच गोविंददेव गिरी महाराजांनी जो कन्सर्न व्यक्त केलेला तो त्या मुद्द्याशी आहे. आणि हे केवळ भारतीय जनता पार्टीत जाणं होतं असं नाही, तर लक्षात असं येतंय की 100 वर्ष संघाच्या कार्याला झालेले अन्य संस्थांचाही प्रभाव वाढलेला आहे. आणि तो प्रभाव वाढला म्हणजे त्या केवळ प्रसिद्ध झालेलं नाहीये, त्याची लोकप्रियता वाढलेली आहे, समाज स्वीकृती वाढलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या संस्थात गेल्याने आपली प्रतिष्ठा वाढेल असं वाटणं हे काही गैर नाहीये. कारण परत एकदा संघ आणि समाज वेगळा नाही. त्यामुळे ज्या काही उणीवा तुटीवा क्षमता मर्यादा आहेत त्या सगळीकडे समान आहे. कारण संघाने स्वतःला कधी समाजापासून दूर नेलं नाही. दुसरं, संघाची भूमिका ही कधी समाज सुधारकाची नव्हती. संघाला असं वाटतं की सुधारणा या आतून झाल्या पाहिजेत, त्या थोपवता येत नाही. आपल्यात काय कमी आहे आणि आपल्या क्षमता काय या आधारे समाज पुढे गेला पाहिजे. आणि हे सगळं कशा करता करायचं, तर आपला देश बलशाली झाला पाहिजे या भूमिकेतनं संघ काम करतोय. संघाच्या विविध संस्था आपापल्या क्षेत्रात त्याच भूमिकेतनं काम करतायत. आणि अशा प्रकारे एखादं संघटन जेव्हा बलशाली ठरतं, त्याची स्वीकृती वाढते, तेव्हा लोकांचं येण्याचं प्रमाण वाढतं. ते केवळ राजकीय पक्षांच्या बाबतीत होत नाही असं नाही, तर अन्य संस्थांच्या बाबतीतही होतं. आणि म्हणून मी सुरुवातीला असं म्हटलं की गोविंददेव गिरी महाराज देशभर भ्रमण करत असतात. एक विशिष्ट आध्यात्मिक उंची त्यांनी गाठलेली आहे. परत एकदा आपलं आध्यात्मिक कार्य हे सामाजिक कार्याशी आणि राष्ट्रीय कामाशी त्यांनी जोडलेलं आहे. त्यामुळे त्यांना अशी चिंता वाटणं, काळजी वाटणं आणि जो मुद्दा त्यांनी दिलेला आहे की गंगेचा प्रवाह जो शुद्ध राहतो, नद्या नाले प्रदूषित होतात, तर परत तोच मुद्दा आहे की हे सगळं संघाला कळत नाही का, दीर्घकाळ सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांना कळत नाही का, हे धोके काय होऊ शकतं हे सगळं कळतं. त्यामुळे या सगळ्या संघटनांनी आपापली एक कार्यपद्धती विकसित केलेली आहे. कार्यपद्धती नीट असेल, ज्यांना हे काम पुढे न्यायचंय, अशा नेतृत्वाची जर धोरणं स्पष्ट असतील तर अशा अडचणी येत नाहीत म्हणजे येणार नाहीत का, तर ते येतील. पण त्या कशा दूर करायच्या, त्याच्याकरता काय करायचं. आणि म्हणून संघ आणि समविचारी संस्थांनी अभ्यास वर्ग, कार्यशाळा या ज्या विकसित केलेल्या आहेत ते याच करतायत की आपल्याकडे माणसं येणार आहेत. माणूस हा स्खलनशील असतो, त्याला सगळ्या प्रकारची षड्रिपुंजी तो वेढलेला असतो. त्यामुळे पाय घसरणं स्वाभाविक आहे. त्यामुळे तो सगळेच काही परिपूर्ण नसतात, तो परिपूर्ण व्हावा या भूमिकेतनं आपलं काम राहिलं पाहिजे. संघाची जी एक मान्यता आहे ती अशी आहे की व्यक्ती येईल तशी स्वीकारावी आणि आपल्याला हवी तशी घडवावी. आता आपल्याला हवी तशी म्हणजे समाजाला, संघाला नाही, तर समाजाच्या करता ती व्यक्ती उपयुक्त ठरावी, त्याने आपले दोष दूर करावे. आणि हळूहळू आपल्याला नेमकं काय काम करायचं, त्या कामात आपण कुठे बसतो, कुठली जबाबदारी आपण घेतो या भूमिकेतनं करतो. आणि त्या भूमिकेतनं, आणि त्यामुळे गोविंददेव गिरी महाराजांच्या भूमिकेची त्या अर्थी काही म्हणजे वेगळा अर्थ काढू नये म्हणून मीच म्हटलं की त्यांनी कन्सर्न व्यक्त करणं, चिंता व्यक्त करणं स्वाभाविक आहे की एकमेव संघटना आहे आणि या संघटनेतून निर्माण झालेले कार्यकर्ते आहेत. त्या कार्यकर्त्यांची जबाबदारी अधिक वाढेल. जेव्हा संघ आणि समाज एकरस होण्याची प्रमाण वाढतं तेव्हा असे सगळे प्रवाह येतात. ते प्रवाह दूषित होत नाही आणि त्या सगळ्याचा अखेर उद्दिष्ट जे आहे तिथपर्यंत पोहोचावे या भूमिकेत त्यांनी ती आपलं वक्तव्य दिलेलं आहे. ठीक आहे, पण मला एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला, त्याचं थोडक्यात उत्तर द्याल कारण वेळ कमी आहे. अनेकांनी संघाचे असतील किंवा भाजपचे काही लोक असतील, त्यांनी संघर्ष केला काही नेत्यांविरोधात, काही लोकांविरोधात, आणि आज ती लोक आणि ती मंडळीच संघाची आणि भाजपची वाहक झालेली आहे. त्याच्यामुळे मग अशा दूषित विचारांची किंवा क्लीन चिटचा सुद्धा आरोप भाजपवर होतो. त्याचबरोबर भाजपमधल्या आयराम कल्चरमुळे भाजपची मूळ संस्कृती सुद्धा खराब झाल्याचा आरोप संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कायम करत असतात. तर याबद्दल कुठेतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं वाटत नाही का, की त्यावर फक्त पडदा टाकायचा आहे संघाला? नाही, मुळात मी म्हणतो ना की आत्मपरीक्षण, पडदा हे मुद्देच नाहीये. संघाच्या अशा प्रकारच्या प्रतिनिधी सभेच्या बैठका, समन्वयाच्या बैठका, जिल्हा प्रांत विविध स्तरावरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका होतात आणि त्यातनं हे सगळे प्रश्न, या प्रश्नांचा ऍड्रेस केलं जातं, याची उत्तरं शोधली जातात. संघ अशा प्रकारे जाहीरपणे चर्चा न करता मूळ प्रश्न कुठे आहे, आपल्याला आजार दूर करायचा असेल तर तो कुठे जाऊन दूर केला पाहिजे तेवढं करतो. त्यामुळे चर्चा कशाची घडवायची आणि कशाची करायची नाही याचा भाग एकूण संघ आणि समविचारी संस्थांमध्ये आहे. त्यामुळे हा प्रवाह स्वच्छ राहावा याकरता एक विकसित केलेली कार्यपद्धती अधिक प्रभावी व्हावी एवढंच गोविंददेव गिरी महाराजांचं म्हणणं आहे. ठीक आहे, धन्यवाद मकरंद सर आपल्या विश्लेषणाबद्दल.